सगळं झालं. हा जो आज आपण शर्करा अभिषेक जो केलाय, साखरेचा अभिषेक, त्याचा मूळ उद्देश तर असा आहे की आपण हा समुद्र स्नानाची नांदी आहे. समुद्र स्नानाची नांदी म्हटल्यापेक्षा आपण समुद्र स्नान ही कशाची नांदी आहे, तर स्वामी समर्थ महाराजांची जयंतीची, पर्वणीची. आता काय झालेलं आहे की ज्या वेळेला स्वामी समर्थ महाराजांनी स्वामी जयंती साजरी करायची सुरुवात केली, इसवी सन 1869 साली, म्हणजे 1869, त्यावेळेला स्वामी जयंती मुळात अशा पद्धतीने सुरू केली का त्यांनी समुद्र स्नान आधी केलं 1 महिना अगोदर. फाल्गुन शुक्ल द्वितीयेला, म्हणजे आता येत्या 1 मार्चला आपला समुद्र स्नान सोहळा आहे. आणि हा जो सोहळा आहे हा मुळात आपल्या स्वामी जयंतीची नांदी आहे की आता स्वामी प्रगट होणार आहे. ही जी नांदी जी आहे तो समुद्र स्नान आहे. आपण जो समुद्र स्नानाचा सोहळा महाराजांनी आपल्याकडून साजरा करायला सुरुवात केली, त्याच्यानंतर 10 वर्षाच्या नंतर आपल्याला महाराजांनी प्रेरणा दिली. कोणीतरी आपल्या काहीतरी निमित्त झालं, म्हणजे आपले तावडे गुरुजी होते, त्यांना शंकर महाराजांच्या सानिध्यातले एका लाला महाराजांनी सांगितलं की तुम्ही साखरेचा अभिषेक करा. आणि ती साखर, तो गोडवा जो आहे तो सर्वत्र सगळ्या भक्तांपर्यंत पोचवा, म्हणून आपण हा साखरेचा अभिषेक करतो. साखरेचा अभिषेक झाल्यानंतर ज्यांना ती साखर घेऊन जायची असेल त्यांनी घेऊन जा. अगदी तुम्ही स्वतःच्या घरच्यापुरती घेऊन जाणार, भरपूर घेऊन जा. आणि ती घेऊन जाऊन भले तुमची ती चिमूट प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोचवा. कारण हा जो गोडवा आहे हा गोडवा प्रत्येक घरामध्ये पोचायला पाहिजे. आणि जेणेकरून त्या शंकर महाराजांच्या सानिध्यात जे होते लाला महाराज, त्यांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे की स्वामी समर्थ महाराजांची पर्वणी समुद्र स्नान तुम्ही साजरे करताय, ही पर्वणी जी आहे ही पर्वणी म्हणजे स्वामी जयंतीची नांदी आहे. पण ह्या तुमचा जो स्वामी महापर्वणी आहे त्याची पण काहीतरी नांदी व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच हा आज गेले जो 10-12 वर्ष आपण आज करतोय. म्हणजे 2005 साली आपला स्वामी पर्वणी आहे त्याला आपल्याकडून महाराजांनी सुरुवात करून घेतली. आणि त्याच्यानंतर 2015 साली आपण शर्करा अभिषेकाला सुरुवात केली. यंदाचे 11वं